छगन भुजबळ यांचा आज मंत्रिपदाचा शपथविधी राजभवनावर सकाळी 10 वाजता होणार सोहळा। धनंजय मुंडेंचं खातं भुजबळांकडे जाण्याची शक्यता। एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री छगन भुजबळांच्या शपथविधीवरून अंजली दमानी यांची एक्सपोस्ट। राजकारणात सभ्य माणसं मिळत नाहीत का, दमानी यांचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारले। शेतकऱ्यांना सिबिल मागू नका हे सांगूनही का मागता, मुख्यमंत्र्यांचा सवाल। सिबिल मागणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे आदेश। पुण्याला मान्सूनपूर्व पावसानं चांगलंच झोडपलं। धानोरी भागात अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। पुणे विमानतळावरही पाणीच पाणी। सातारा सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। कर्नाटक सीमेवरचा राजापूर बंधारा ओव्हरफ्लो। पाकसाठी हेरगिरी करणारे ज्योती मल्होत्रा एनआयएच्या ताब्यात। पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीनं काश्मीर दौरा केल्याचं उघड। चीन पाकिस्तानच्या सीमांबाबत ज्योतीला विशेष रस। पाकमधील आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या तब्बल 11 जणांना अटक। उत्तर प्रदेशमधून शहजाद तर पंजाबमधून आणखी 2 हेर अटकेत। आयएसआयला गोपनीय माहिती पुरवल्याचा सुखप्रीत आणि करणबीर यांच्यावर आरोप। भारत आणि पाकिस्तान युद्धात अण्वस्त्र वापरण्याचे संकेत नव्हते, तसेच अमेरिकेची मध्यस्थीही नव्हती। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींचं स्पष्टीकरण। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडला। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी वसई विरार महानगरपालिकेचे नगररचना उपसंचालक YS रेड्डी अखेर निलंबित। 9 कोटींच्या रोकडसह 32 कोटींचं घबाड सापडल्यानं कारवाई। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण। शिल्पानं सोशल मीडियावर दिली माहिती। मुंबईत कोरोनाचे 53 सक्रिय रुग्ण। राज्यात 10वी उत्तीर्ण झालेल्या 14.5 लाख विद्यार्थ्यांसाठी 11वीच्या 20 लाखांहून जास्त जागा, 11वीच्या 6 लाख जागा रिक्त राहण्याची शक्यता। रशिया आणि युक्रेन दरम्यान तब्बल 3 वर्षांनंतर युद्धबंदीची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प यांची दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा। योग्य करार झाल्यास युद्धबंदी शक्य, पुतीन यांचं स्पष्टीकरण।